दृश्य 1 तारीख 28 एप्रिल रात्री 10:45 ठिकाण मानखुर्द सायन पनवेल हायवे मुंबई। खोदकाम करताना क्रेन रस्त्याच्या मधोमध कोसळली। दुर्घटनेत एका पोलिसाचा मृत्यू झाला आणि मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली। हीच परिस्थिती सकाळीही कायम राहिली। चेंबूर ते मानखुर्द हे 15 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी मुंबईकर तब्बल 5 ते 6 तास अडकून पडले, पण कुणालाच त्याचं सोयर सुतक नव्हतं। 4 घंटा लगा था, 4 घंटा पूरा जाम है उधर। बहुत प्रॉब्लम आ रही है। सुबह से कोई जाम का इसका कोई समाधान भी नहीं हुआ। अभी भी नवी मुंबई पनवेल जाने वाली सब रोड एकदम से बहुत ब्लॉक है। अभी देखो आपको तो कितना जाम लगा हुआ है। एरोली को भी जाने वाली इस साइड में पूरा जाम है। प्यायला पाणी नाही, जवळपास टॉयलेट बाथरूम नाही, त्या ट्रॅफिक मधून दुसऱ्या दिशेला उलट फिरून परत जाणंही अशक्य। अनेकांनी ट्विटर हँडलवर संतप्त होत या संदर्भात प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलंय। And they are not sure when the jam will get resolved. We can't cross. We're completely stuck because we can't turn back either. This is scary. 5 hours at just one position. रात्र उलटून 29 एप्रिलचा दिवस उजाडला आणि सकाळी तब्बल 12 तास उलटून गेल्यानंतर सकाळी 10 वाजता रस्त्याच्या मधोमध पडलेली क्रेन हलवण्याचं काम सुरू झालं। मात्र 12 तास उलटूनही ही कोंडी कायम राहिली। चेंबूर ते मानखुर्द हे 15 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी प्रवाशांना 5 ते 6 तास लागले। मानखुर्दमध्ये क्रेन हटवण्यासाठी ऐन गर्दीच्या वेळी रस्ता रोखल्यामुळं वाहतुकीचा बोजवारा उडाला। महापुरापेक्षाही भयंकर कोंडीत हजारो मुंबईकर अडकले। महिला, मुलं, रुग्णांचे हाल झाले। अटल सेतूचा वापर करण्याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती का मिळाली नाही? मानखुर्दमधील क्रेन दुर्घटनेचा फटका ट्रॅव्हल्सनाही बसला। अखेर 22 तासांनंतर क्रेन उचलण्यात यंत्रणेला यश आलं। मात्र या 22 तासात गुदमरलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांचं काय? आता हे दृश्य पहा। अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच 4 फेब्रुवारी 2026 मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅस वाहून नेणारा टँकर उलटला। तब्बल 33 तास वाहतूक कोंडीत प्रवाशांचे अतोनात हाल झाले। मुंबई सातारा प्रवास तब्बल 18 तासांनी रखडला। घटना जरी 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या असल्या तरी त्यात एक गोष्ट सारखी होती, ती म्हणजे झोपलेल्या यंत्रणा, त्यांच्यातला समन्वयाचा अभाव आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आलेलं अपयश आणि अडकलेल्या लोकांबद्दल पराकोटीची अनास्था। त्यांच्याशी कुणालाच देणं घेणं नाही। एकीकडे अटल सेतू, मिसिंग लिंक प्रकल्प यासारख्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची कामं सुरू आहेत। या रस्त्यावरून सर्वसामान्य मुंबईकरांची ये जा होत असते। तोच रस्ता तब्बल 22 तासांसाठी ठप्प होत असेल तर हा विकास आहे की मुंबईकरांना गुदमरून मारण्याचा प्रकार? यंत्रणांचा हा हलगर्जीपणा मुंबईकरांच्या जीवावर उठण्याची वेळ प्रशासन बघतंय का? आता तरी घटनेतून प्रशासन काही धडा घेणार का? आणि सामान्य प्रवाशांना वाऱ्यावर सोडून फक्त टोलचेच पैसे वसूल करत राहणार का? हाच खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।